पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूर MIDC तुपाच्या नावाखाली विष, पोलिसांच्या धाडीत 1 कोटींचा बनावट साठा जप्त। गाईच्या तुपाचा मुखवटा, आत पाम तेलाचा खेळ। नवापुरात बनावट घी कारखाना उघड। काऊ घीच्या नावाखाली आरोग्याशी खेळ। नवापुरात कोट्यवधींचा भेसळयुक्त तुपाचा कारखाना उघड। नवापूर MIDC परिसरात तुपाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पामतेल, वनस्पती तूप आणि रासायनिक पदार्थ मिसळून गाईच्या तुपासारखा रंग, वास आणि चव तयार करून ते बाजारात विकणाऱ्या बनावट कारखान्यावर नंदुरबार जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली। या कारवाईत तब्बल 1,46,56,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सुरत येथील एका संशयिताला अटक करण्यात आली आहे। या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नवापूर MIDC परिसरात बनावट तूप तयार करून मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह आणि पंचांच्या उपस्थितीत गुरुवारी 12 मार्च संबंधित कारखान्यावर अचानक छापा टाकला। छाप्यात धक्कादायक वास्तव समोर आले। कारखान्यात पामतेल, वनस्पती तूप आणि विविध रासायनिक पदार्थांचे मिश्रण करून गाईच्या तुपासारखा रंग व सुगंध तयार केला जात होता। हे भेसळयुक्त तूप ओरा काऊ घी, शुभम प्रीमियम काऊ घी, लाभ काऊ घी आणि राधेकृष्णा काऊ घी या आकर्षक नावांनी पॅक करून बाजारात पाठविले जात असल्याचे उघड झाले। कारवाई दरम्यान पोलिसांनी पाम तेलाचे साठे, बनावट तुपाने भरलेले डबे, मोठ्या क्षमतेच्या स्टोरेज टाक्या, पॅकिंग व प्रिंटिंग मशीन्स, बॉयलर, इलेक्ट्रिक मोटर्स तसेच गॅस सिलेंडर असा मोठा मुद्देमाल जप्त केला। जप्त करण्यात आलेल्या सर्व साहित्याची एकूण किंमत 1,46,00,000 अधिक असल्याचे सांगण्यात आले। या प्रकरणी राकेशभाई ईश्वरभाई भरतिया वय 47 राहणार सुरत गुजरात याला अटक करण्यात आली असून मानवी आरोग्यास धोकादायक भेसळयुक्त तूप विनापरवाना तयार केल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 123, 274 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते व अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। दरम्यान तुपाच्या नावाखाली सुरू असलेला हा मृत्यूचा व्यवसाय उघड झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। पोलिसांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की बाजारात अत्यंत स्वस्त दरात मिळणाऱ्या तुपापासून सावध राहावे आणि कोणतीही शंका असल्यास त्वरित प्रशासनाला कळवावे। मुख्य संपादक हेमंत पाटील, पंचनामा न्यूज, नवापूर।